सरकारी काम आणि 6 महिने थांब या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाहीत, अशा जनतेची धारणा बनली आहे। जनतेची ही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकविमुख पारदर्शक कारभारासाठी चिरीमिरीची अपेक्षा न करता पगारामध्ये भागवा, असा घरचा आहेर महाराष्ट्र प्रदेश राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे। राज्यभर हे अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघाने सोडल्याची माहिती शुक्रवारी महासंघाचे सल्लागार ग.दी. कुलते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ व ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली। या निमित्ताने पगारामध्ये भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तिकेच्या प्रकाशनाने करण्यात आले। या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी येथे उपस्थित होते। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कुलते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भागवा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं त्यांनी सांगितलं। आभारी आहे मी। चांगल्या संख्येने चांगले जेवढे आले त्यांच्या चेहऱ्यावरून मला लक्षात येते का खूप चांगले पत्रकार आलेले आहेत या ठिकाणी। या सर्वांना धन्यवाद तर आम्ही देणारच आहोत। तर आम्ही साधारणपणे दौरा राज्यव्यापी सुरू करत असतो दरवर्षी। तर ठाणे हा पहिला जिल्हा, मुंबईहून तुम्ही कोणत्या भागात जा ठाण्यावरूनच जावं लागतं आणि ठाण्याला चांगले अधिकारी आमचे RDC आलेले तेच आमचे अध्यक्ष असतात। विद्यमान अधिकारी सुद्धा फार चांगले आलेले आहे। निवासी उपजिल्हाधिकारी आमचा सानप चांगला माहिती अधिकारी आहे, त्यांचा तुमच्याशी चांगला संपर्क येतो। तर अधिकाऱ्यांना पगारात भागवा हा आमच्या अभियानाचं नाव आहे। हे फार टोचणारं अभियान आहे। आम्ही पगारात भागवत नाही का, तर आम्ही त्यांना काही उदाहरणं देतो की काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाही, असं होता कामा नये। तुम्हाला पगार जो मिळतो तो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळतो। ते येईल त्या प्रश्नासाठी तुम्ही जर काय अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते। शासन हे आमचं शासन आहे, आम्ही शासनाचे अधिकारी म्हणतो आणि जास्त जबाबदारी चांगलं काम करण्याची ही अ गट आणि ब गट अधिकाऱ्यांची आहे। IAS आणि IPS अधिकाऱ्यांचं पाहून अ गट ब गट अधिकारी काम करतात। अ गट ब गट अधिकाऱ्यांनी कसं काम करतात, अधिकारी वेळेवर येणारा असेल तर कर्मचारी वेळेवर येतो। अधिकारी जर लवकर त्याचं काम करणार असेल जनतेचं तर कर्मचारी त्या पद्धतीने स्पीड आणतात। तर कर्मचाऱ्यांच्या मध्ये टोनिंग अप राहावं। काम हे आपल्याला जो पगार मिळतो तो जनतेसाठी मिळतो, त्यांची कामं करण्यासाठी। मग आम्ही प्रश्न मांडतो रिक्त पद, आता 1/3 पद रिक्त आहेत, ती भरली गेली पाहिजेत। बेरोजगार तरुणांची 2.5 लाख संख्या आहे आता महाराष्ट्रामध्ये, अ गट पासून तर ड गट पर्यंत। ही लवकर भरा, बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल, काम जनतेची लवकर होतील। पण हा प्रश्न आम्ही शासनापुढे मांडतो किंवा लवकर तुम्ही बेरोजगारांना नोकरीमध्ये घ्या, म्हणजे हे तुम्हाला चांगलं वाटायला हरकत नाही। तर आम्हाला कारण त्याची जाणीव आम्ही घेतली पाहिजे। तसं मीटिंग काही मंत्रिमंडळात झालं की तो मंत्री त्याच्या जिल्ह्यात बैठक घेतो आणि खाते प्रमुख त्याच्या खात्यात बैठक घेतो। तर तत्पूर्वीच अधिकाऱ्यांनी जर प्रॉम्प्ट राहिलं चांगलं काम केलं तर त्या खाते प्रमुखाला चांगलं वाटेल आणि त्या खाते प्रमुखांनी आणि जिल्ह्याच्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं तर मुख्यमंत्र्याला चांगलं वाटेल। या पद्धतीने चांगलं काम करत राहिले तर तुम्हाला चांगला पगार मिळेल। आता काल 8वा वेतन आयोग देणार आहेत असं जाहीर झालं केंद्रामध्ये। आम्हाला तेच आयोग आम्ही मिळवलेत, 4था, 5वा, 6वा, 7वा आणि केंद्राच्याच दराने त्याच तारखेपासून द्या, त्याच पद्धतीने द्या, तेवढेच अलाउन्सेस आम्हाला द्या। ही जागरूकता आम्ही आमच्यामध्ये ठेवलेली आहे आणि ते सर्व माझे सगळे सहकारी फार काम करणारे सहकारी आहेत, सुविचारी सहकारी आहेत। आम्ही पदाधिकारी निवडताना सुद्धा पगारात भागवावाल्यांनाच निवडतो, तीच संख्या जास्त असते।